गावात राहणारे जोडपे उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसाय करायचे. शेतीसाठीचे सामान खरेदी करण्यासाठी त्यांना शहरात जावे लागायचे. जेव्हा ती स्त्री शहरात जायची तेव्हा मंदिरात देखील जायची व मंदिराबाहेर भीक मागत बसणाऱ्या एका व्यक्तीची तिची ओळख झाली. तो पैसे घेत नसे, पण घरी बनवलेले जेवण मात्र घ्यायचा. एके दिवशी अचानक ती व्यक्ती गावात राहणाऱ्या त्या स्त्रीकडे आली व तिला आपल्यासोबत मी माझ्या पतीसोबत एका छोट्या गावात राहत होते. शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. मी माझ्या पतीलाही शेतीत मदत करायचे. आम्हाला 2 मुले म्हणजेच एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आम्ही फार श्रीमंत नसलो तरी आमच्या घरात सुख, शांती, समाधान, आनंद कायम राहतो. आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आमचे गाव छोटे आहे. त्यामुळे आम्हाला शेतीच्या मालासाठी, वस्तूंसाठी जवळच्या गावात जावे लागायचे आणि कधीकधी जवळच्या शहरात वस्तू उपलब्ध नसल्यास मोठ्या शहरात देखील जावे लागायचे. माझे पती प्रवीण नवीन ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात होते. आम्हाला जवळच्या शहरातही वारंवार जावे लागायचे. कधी घराच्या वस्तूंसाठी तर कधी शेती आणि इतर कामामुळे मी जेव्हा शहरात कधी जायचे तेव्हा मंदिरात सुद्धा देवदर्शनासाठी जायचे. तेव्हा मंदिराबाहेर एक म्हातारे भिकारी बाबांना मी भेटले. साधारण वर्षभरापूर्वीच पासूनच मी त्यांना पाहत होते. मला आठवते जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते खूप दुःखी दिसत होते. मी त्यांना पैसे दिले पण त्यांनी ते घेतले नाहीत. मग पुढच्या वेळी मी जेव्हा गेले तेव्हा त्यांना घरी बनवलेले पदार्थ जेवण घेऊन गेले. ते पाहून ते खूपच खुश झाले. त्यांनी ते खाल्ले. तेव्हापासून जेव्हाही मी शहरात जायचे तेव्हा त्यांच्यासाठी घरी जे काही पदार्थ बनवलेले असतात, जेवण बनवलेले असते ते घेऊन जायचे. मला माझ्या नावाने ते हाक मारायचे. या एका वर्षात ते माझ्याशी खूप बोलले होते. माझे घर आणि मी गाव कोठे आहे हे देखील त्यांना माहीत होतं. माझे पती जेव्हा एका मोठ्या शहरात नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी गेले होते. साधारण 4 ते 5 दिवसांनी ते येणार होते. ते निघाले त्याच दिवशी संध्याकाळी मला माझ्या घराबाहेर ते म्हातारे बाबा दिसले. मी दिवसभर शेतात होते, त्यामुळे मला कळलेच नाही. संध्याकाळी मी आले तेव्हा ते माझ्या घरासमोरच झाडाखाली बसले होते. त्यांना तेथे पाहून मला आश्चर्य वाटले, कारण ते याआधी कधीच तिथे आले नव्हते. मी त्यांना विचारलं, "बाबा, तुम्ही इथे कसे आला आहात?" तर ते म्हणाले, "मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, म्हणूनच मी आलो आहे." त्यावेळी मी त्यांचे म्हणणे हलकेच घेतले आणि सर्वप्रथम त्यांच्यासाठी घरातून तयार केलेले जेवण आणले. फार लांबून जरी आले नसले तरी ते वृद्ध होते, त्यामुळे वृद्ध व्यक्तीला जास्त थकवा जाणवतोच. काही खाऊन झाल्यावर ते पुन्हा म्हणाले, "तुला माझ्यासोबत एके ठिकाणी यावं लागेल." मी विचारलं, "कुठे?" तर ते म्हणाले, "जवळच आहे. आपण सकाळी निघालो तर संध्याकाळच्या आधी येऊ. तुमच्या गावातून बसची सोय होईल ना?" मी म्हणाले, "कुठे बोलताय? कृपया मला सांगा." तर ते म्हणाले, "मी आत्ताच काही सांगू शकत नाही. आधी माझ्यासोबत ये." मी त्यांना पुन्हा कुठे म्हणाले. माझे पती आता घरी नाही आहेत, तर ते ट्रॅक्टर आणण्यासाठी बाहेर गेले आहेत. क्षणभर मलाही वाटलं की कदाचित त्यांच्या वयामुळेच आज ते असे बोलत असतील. मी त्यांना म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. आपण सकाळी निघू." घराबाहेर त्याच झाडाखाली ते झोपले. त्यावेळी मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मला वाटत होते की कदाचित ते मला सकाळी तेथे दिसणारच नाहीत, कारण ते पुन्हा त्याच मंदिरात परत जातील. पण असे काही झाले नाही. भल्यापाठी त्यांनी माझ्या घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. मी दार उघडले. सकाळचे 6 वाजले होते. दार उघडताच ते म्हणाले, "चल जाऊयात." आता मी त्यांना विचारलं, "तू काय बोलत आहेस? कुठे जायचे आहे? आज तुम्हाला काय झालं आहे?" मी त्यांना गेल्या वर्षभरापासून ओळखत असले तरी आज ते काही विचित्र गोष्टींबद्दल बोलत होते. ते म्हणाले की "तुला माझ्यासोबत यावं लागेल. जास्त वेळ लागणार नाही. आपण लवकरच परत येऊ आणि सकाळी निघालं तर संध्याकाळपर्यंत आपण नक्कीच परत येऊ." मला क्षणभर काहीतरी विचित्र वाटलं, पण मला खात्री होती की त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. त्यांची जिद्द पाहून मी त्यांच्यासोबत जायला तयार झाले. आमच्या गावातून त्यांना जिथे जायचं होतं तेथून एक बस जायची. तेथे उतरल्यावर ते म्हणाले की "माझ्या मागे ये." त्यांना फार वेगाने चालता येत नव्हतं, पण ते हळूहळू चालत होते.
गावाच्या बाहेर ते पोहोचले. आम्ही जवळपास तासभर तरी चालत होतो. आता गावाबाहेरची निर्जन जागा सुरू झाली होती. मी त्यांना विचारलं, "कुठे घेऊन चालला आहात? कोठे आपण जाणार आहोत?" तर ते म्हणाले, "थोडा वेळ थांब." त्यानंतर साधारणतः अर्धा तास चालल्यावर ते एका छोट्याशा झोपडीत पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांच्याकडे चावी होतीच. झोपडीत शिरल्यानंतर मला तिथे फक्त दगड दिसले. मग त्यांनी तेथे खोदायला सुरुवात केली. हळूहळू खोदून त्यांनी तेथून एक मोठा डबा बाहेर काढला. त्याची चावीही त्याच्याकडे होतीच. त्यांनी तो डबा उघडला आणि मला दाखवला. ती ट्रंकमध्ये त्या डब्यामध्ये पैसे आणि दागिन्यांनी भरलेली होती. हे पाहताच मी विचारलं, "बाबा, हे काय आणि कोणाचे आहे?" ते म्हणाले, "मुली, हे माझे आहे आणि आता हे तुझे झाले आहे." त्यांनी मला मुलगी म्हणण्याची ही पहिलीच वेळ होती. मी म्हणाले, "तुम्ही कुठून आणलात?" तर ते म्हणाले, "मुली, ही माझी आणि माझ्या आजोबांची कमाई आहे. हे काही नाही. माझ्याकडेही चांगली जमीन आहे. पण माझ्या मुलाने मला घरातून हाकलून दिलं. सध्या तो माझे घर आणि जमीन घेऊन राहत आहे." त्याला त्याची माहिती होतीच. पण त्याने वारंवार विचारून देखील मी काही सांगितलं नाही. तेव्हा मुलगा म्हणाला, "मला जर तुमची संपत्ती, दागिने द्यायचे नसतील तर घर सोडून जा." त्या दिवसापासून मी घर सोडलं आणि मी एका दूर मंदिराबाहेर राहू लागलो. तिथेच बसू लागलो. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते. आता मी किती दिवस राहणार माहिती नाही. त्यामुळे तुला हे सगळं मी देत आहे. त्यांचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटलं. त्यांच्या बाबतीत असं काही घडलं आहे का, याचं आश्चर्यच वाटलं. या जगात कर्माच्या परिणामापासून कोणीच वाचू शकत नाही. लोभामुळे माणूस आंधळा होतो. माझे आणि तुमचे नाते निस्वार्थी आहे. मला तुमच्याकडून कधीच काही नको होतं आणि आताही मी ते घेणार नाही, असे मी बोलू लागलो. माझ्या यावर कोणताही अधिकार नाही. मी जे काही बोलत आहे ते ऐकून बाबांना आश्चर्य वाटलं. आपण आपले कर्तव्य पार पाडावे. जे काही आपले आहे ते आपल्या मुलाला द्या व ते मी घेऊ शकत नाही. त्यांची कर्म त्यांच्यासोबत असतील. आयुष्य सहज निघून जाईल. पैसा तुमचा आहे, तुमच्याकडेच होता. तो तुमचाच होता आणि सहज निघून गेला. देवळाच्या बाहेर का तुम्हाला बसावं लागलं आणि ते लपवून तरी का ठेवावं लागलं? जो पैसा तुमच्या घरी शांतता आणू शकला नाही, तो पैसा आता माझ्या घरात कसा काय टिकेल? बाबा, मला माफ करा. तुमची जिद्द सोडा. त्या मुलाला तुमच्या पैसे द्या. तर ते म्हणाले, "मुली, मला वाटलं होतं की आज मी तुला थोडे पैसे देऊन तुला खुश करेन, पण त्याऐवजी तू मला काहीतरी शिकवून गेलीस." त्यांचे म्हणणे ऐकून मी तिथेच बसले व काही काळ तिथेच थांबले आणि नंतर घरी आले. आज मला खूप शांत वाटत होतं. नंतर काही दिवसांनी मला पुन्हा शहरात जावं लागलं. मला बाबा तिथे बसलेले दिसले. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि मी जवळ गेल्यावर त्यांनी सांगितलं की मी मुलाला ते पैसे दिले आहेत. आता मला खूप शांत वाटत आहे, कारण त्यांच्यासाठी पैसा महत्त्वाचा होता आणि तो घेण्यावर माझा मुलगा ठाम होता आणि मी न देण्यावर ठाम होतो. आम्हा दोघांनाही पैशाची भूक लागली होती, पण आज मी मोकळा श्वास घेऊ शकत आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा